तालुक्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतपिकांचं आणि शेती उपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांना 7 मे रोजी पत्र देऊन त्याप्रमाणे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत। तसेच आमदार अमरीशभाई पटेल यांनीही प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। शिरपूर तालुक्यात व परिसरात 6 मे 2025 रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तींमुळे हिरावून नेलाय। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी, पपई, मका, बाजरी, टरबूज, मूग यासह अनेक पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून रस्ता देखील बंद झालाय। अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके आणि फळबागा खराब झाल्यात, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत। प्रामुख्याने केळी, पपई, कांदा, मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पत्र्यांची घरं व शेडचे पत्रे उडाले, तसेच पोल्ट्री फार्मचे शेड उखडून पडले। आमदार काशीराम दादा पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेती पिकांच्या व नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करून या सर्व नुकसानाबाबत लक्ष घालून प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या। स्वतः आमदार काशीराम दादा पावरा यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। आधार दानसिंग राजपूत माझी पपईची 2000 झाड लावलेलं होतं, नुकसान झालेली आहे आणि पीक पाणी करण्यासाठी दादासाहेब ते आलेले आहे, ते पाहत आहे। आता साधारणतः किती नुकसान झालेलं असेल तुमचं? आर्थिक नुकसान किती झालं? 80% नुकसान झाले। आता काढण्याचाच टाइम होता पपई। आर्थिक म्हणजे पैशांचं किती नुकसान झालं? 3-1 लाख, 3-3.5 लाख पर्यंत। 6 मेला जो चक्रवादळ आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाला, 6च्या दरम्यान चक्रवादळ झाला। त्या चक्रवादळामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि गावामध्ये घरांची पडझड झालेली आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचे नुकसान, केळीचे नुकसान आहे, पपईचे नुकसान आहे, बाजरीचं नुकसान आहे, मूग असेल, टरबूज असतील आणि कांदा असेल, असे अनेक इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शिरपूर तालुक्यामध्ये झालेलं आहे। आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये आलो आणि ते निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि शासनाला आदेश केलेला आहे की जे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ पंचनामा करून शासनाकडे पाठवावे आणि गावागावामध्ये जे घरांचे पडझड झालेली आहे त्यांचे सुद्धा पंचनामा करून त्या घरवाल्यांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन दिलेलं आहे।